मनसेच्या इगतपुरीमध्ये 3 दिवसीय शिबिरसाठी आता मनसे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणहून निघताना दिसून येत आहेत। मी सध्या उभा आहे दादर राजगड परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता राजगडच्या मध्यवर्ती कार्यालय मनसेच्या कार्यालयामधनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते बसमधून या ठिकाणहून इगतपुरीच्या दिशेने जात असताना दिसून येत आहेत। एकंदरीत आपण पाहायला गेलं की मनसेचे जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची इगतपुरीमध्ये कॉमन विला या रिसॉर्टमध्ये 3 दिवसीय ही शिबिर असून इगतपुरीमध्ये कॉमन विलामध्ये या ठिकाणी 70 पेक्षा अधिक रूम बुक करण्यात आलेले आहेत। दादर येथील राजगड या मध्यवर्ती कार्यालयातून ही बस जी आहे ती आता जे कार्यकर्ते आहेत मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन जे आहे ती इगतपुरीला जाणार आहे। 3 दिवस त्या ठिकाणी सगळेच पदाधिकारी थांबणार आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की राज ठाकरे जे आहेत ते या शिबिरमध्ये पदाधिकारी व नेत्यांची त्याचबरोबर त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी या ठिकाणी देखील मार्गदर्शन करणार आहेत। विशेषतः शिवसेना सोडण्यापूर्वी राज ठाकरे यांनी महाबळेश्वरमध्ये असंच एक शिबिर आयोजित केलं होतं आणि त्यानंतर शिवसेना ही सोडली होती। मात्र यावेळेस आपण पाहू शकतो की राज ठाकरे यांनी या शिबिरमधून नेमकं काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे। आपण पाहू शकता की जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते इगतपुरीच्या दिशेने जाताना दिसून येत आहे। आपण काही कार्यकर्त्यांबरोबर देखील संवाद साधणार आहोत। दादा काय सांगाल, आज तुम्ही इगतपुरीला जाणार आहात मेळाव्याला? हो जाणार आहे। इगतपुरीला चाललेले तुम्ही, काय सांगाल? काय नाही, आज शिबिर आहे तिकडे, साहेब येणार आहेत, साहेब काय मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी आम्ही सगळे चाललो आहे। तुम्हीही चाललेले आहेत, काय सांगाल, काय नेमकी तुम्ही वाट बघतात? कारण 3 दिवसाची शिबिर आहे। 3 दिवसाची शिबिर ह्यासाठी की पक्षाची ज्या दृष्टीने पक्ष माननीय राजसाहेबांनी जे चैतन्य आले सर्वांना त्या मिळाल्यानंतर सर्वांना एक कार्यकर्त्यांना एक मार्गदर्शन असलं पाहिजे। एक कशा प्रकारे पुढची संघटना कशा प्रकारे आपली महाराष्ट्रामध्ये आपण पसरवली पाहिजे ह्या गोष्टीसाठी आजचं शिबिर 3 दिवसाचं शिबिर ठेवलं। एकंदरीत पाहायला गेलं तर जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसचा प्रवास करत जात येत आहे। आपण पाहू शकता की 3 दिवस त्या ठिकाणी थांबायचं आहे आणि 3 दिवस थांबण्यासाठी या ठिकाणी जी लागणारे कपडे असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील हे देखील या ठिकाणी या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत। नेमकं आपण पाहू शकतो या ठिकाणी दादरवरनं मोठ्या संख्येने जे आहेत पदाधिकारी जे इगतपुरीच्या दिशेने निघाले आहेत। 3 दिवसाच्या शिबिरमध्ये नेमकं आता राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात आणि कशा प्रकारच्या सूचना देतात याकडे सगळ्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलं आहे। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।